नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर पाठीमागच्या तासाला आपण वार्षिक नियोजन म्हणजे काय, वार्षिक नियोजनाची व्याख्या आणि वार्षिक नियोजनाची आवश्यकता ह्या घटकाचा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या तासाला आपण राहिलेला ह्याच भागाशी रिलेटेड काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे वार्षिक नियोजनाचं महत्त्व. तर आपण वार्षिक नियोजन केल्यामुळं कोणतं महत्त्व आपल्याला वार्षिक नियोजनाचं सांगता येईल, तर सगळ्यात महत्त्वाचं नियोजन आपल्याला वार्षिक नियोजनाचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे वार्षिक नियोजन केल्यामुळं त्या ठिकाणी आपण ठरवलेली उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की जे आपण काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते उद्दिष्ट आपल्याला साध्य होण्यास मदत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. म्हणजेच आपण इथं उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, त्यानंतर इतर सुट्ट्या, साप्ताहिक सुट्ट्या, आपल्या वैयक्तिक रजा ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या वार्षिक नियोजनामध्ये विचार केलेला असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी वेळेचा उपयोग करून घेण्यास मदत होते. त्यानंतर तिसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल की घटक काठिण्य पातळीनुसार अध्यापन करता येतं. म्हणजेच सगळेच घटक समान काठिण्य पातळीचे नसतात. काही घटक कठीण असतात, जे विद्यार्थ्याला समजायला खूप अवघड असतात आणि त्या घटकांना आपल्याला काय करावं लागतो, वेळ जादा द्यावा लागतो. तर आपण वार्षिक नियोजन केलं असेल तर कोणत्या घटकाला आपल्याला वेळ जादा द्यावा लागणार आहे याचा विचारसुद्धा आपल्याला ह्या वार्षिक नियोजनामध्ये कळतो आणि म्हणून घटक काठिण्य पातळीनुसार आपल्याला अध्यापन करणं शक्य होतं. तर सगळ्यात महत्त्वाचा तिसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल की घटक काठिण्य पातळीनुसार अध्यापन करताना आपल्याला त्याचा फायदा होत असतो. त्यानंतर पुढचं सांगता येईल आपल्याला की नियोजनामुळे विषयाचं अध्यापन करणं सुलभ होतं. म्हणजेच आपण विद्यार्थ्याला शिकवत असताना आपण जे विषयाचं नियोजन करतो ते विषयाचं नियोजन करत असताना आपण अध्यापनासाठी तो घटक जो शिकवायचा आहे त्या घटकासाठी कोणती अध्यापन पद्धती वापरणार आहोत, कोणती शैक्षणिक साधनं वापरणार आहोत, त्यानंतर कोणत्या साधनाच्या सहाय्यानं आपण विद्यार्थ्याचं मूल्यमापन करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केलेला असतो. त्यामुळं आपल्याला आपला विषय किंवा आपला विषयातला तो पाठ्यघटकातला उपघटक शिकवणं सुलभ होतं. त्या ठिकाणी फारशा अडचणी येत नाहीत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं महत्त्व आपल्याला सांगता येईल की जो आपण हे सगळं करतोय ते विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी. तर आपल्याला ह्या वार्षिक नियोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणता येतो. म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी सुद्धा वार्षिक नियोजन हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण वार्षिक नियोजन केल्यामुळं आपल्याला उद्दिष्ट ठरवता येतात. उद्दिष्टानुसार आपल्याला अध्यापन पद्धतीनुसार शैक्षणिक साधनं, त्याचबरोबर आपल्याला को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, खेळ असतील किंवा इतर स्पर्धा असतील तर त्या सगळ्या गोष्टींचं यामध्ये नियोजन करता येतं आणि त्यामुळं त्या नियोजनानुसार आपण जर गेलो तर विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल त्या ठिकाणी त्यांच्या बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशा तिन्ही अंगांमध्ये बदल घडवून आणणं आपल्याला काय होतं, शक्य होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अंतिम महत्त्व आपल्याला सांगता येईल की योग्य अध्यापन पद्धती आणि साहित्याची निवड करता येते. म्हणजे आपण एखादा पाठ्यघटक शिकवत आहोत तर त्याच अध्यापन पद्धतीचा उपयोग करून जर आपण शिकवत असेल तर आपल्याला स्वतःला सुद्धा त्याचा कंटाळा येतो. मग आपण नाविन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यामध्ये सामील करून घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांची आवड त्या ठिकाणी वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण होण्यासाठी आपण अनेक वेगळ्या इनोव्हेटिव्ह अध्यापन पद्धतींचा त्याचबरोबर शैक्षणिक साधनाचा सुद्धा विचार करून आपण त्या ठिकाणी निवड करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी महत्त्व या ठिकाणी सांगता येईल ह्या मुद्द्यांच्या आधारे. म्हणजेच पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की वार्षिक नियोजनाचं महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. एक, ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण होतात. दुसरं, वेळेचा पुरेपूर आपल्याला वापर करून घेता येतो. त्यानंतर घटक काठिण्य पातळीनुसार अध्यापन करता येतं. नियोजनामुळं विषयाचं अध्यापन करणं सुलभ होतं. विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अपेक्षित बदल घडवून आणता येतो आणि योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करता येतो. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत वार्षिक नियोजनाचे फायदे. आता महत्त्व आणि फायद्यांमध्ये फारसा बदल नाही आहे, पण आपण वार्षिक नियोजन का करायचं त्याची आवश्यकता बघितली. वार्षिक नियोजन केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला कोणते बेनिफिट्स मिळणार आहेत हे आपण प्रत्यक्ष कृती केल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी इथं. आणि इथं फक्त आपण ठरवलंय तर त्या ठरवण्यामुळं आपल्याला काय फायदे होतील हे महत्त्वामध्ये सांगतोय आणि आपण प्रत्यक्ष कृती केल्यानंतर जे फायदे मिळणार आहेत ते वार्षिक नियोजनाचे प्रत्यक्ष फायदे असतील. तर आपण आता पुढचा भाग अभ्यासणार आहोत ते म्हणजेच वार्षिक नियोजनाचे फायदे. यातला पहिला फायदा आपल्याला असं सांगता येईल की अभ्यासक्रमाचा सविस्तर विचार केल्यामुळे प्रत्येक घटकाची चांगली तयारी होते. म्हणजेच आपण या ठिकाणी वार्षिक नियोजनामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार करतो.
की आपली अध्यापन पद्धती कोणती असावी, त्याच्यासाठी कोणतं शैक्षणिक साधन असावं, नंतर ह्या आठवड्यामध्ये कोणत्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, परीक्षा कधी आहेत, त्याच्यानुसार विद्यार्थ्यांची तयारी कशी करून घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण वार्षिक नियोजनामध्ये करत असतो किंवा अभ्यासक्रमामध्ये करत असतो. आणि म्हणून वार्षिक नियोजनामुळं त्या ठिकाणी अभ्यासक्रमाचे आपल्याला सविस्तर विचार केल्यामुळं त्या घटकाची चांगली तयारी करणं शक्य होतं. त्यानंतर पुढचा फायदा आपल्याला सांगता येईल की घटक कठीण असो किंवा सोपा हे ठरवून त्यानुसार वेळ दिल्यानं शिकवताना घाई होत नाही. म्हणजे सोपा घटक आहे तर तो पटकन उरकून आपण पुढे जाऊ शकत नाही. आपण त्याला जो निर्धारित वेळ दिलेला आहे त्या वेळातच आपण तो घटक संपवत असतो. राहिलेल्या वेळामध्ये आपण विद्यार्थ्यांचा सराव उजळणी घेऊन त्या ठिकाणी तो घटक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून जास्तीत जास्त सराव, जास्तीत जास्त उजळणी घेतली तर तो घटक विद्यार्थ्यांना समजण्यास काय होईल, मदत होईल. त्याचबरोबर आपण हा विचार करायचा आहे की त्या ठिकाणी कठीण जर घटक असेल तर आपण त्या घटकालाही तेवढंच वेटेज किंवा तेवढ्याच तासिका दिलेल्या असतात. त्यामुळं तो घटक शिकवताना आपला गडबड गोंधळ होत नाही किंवा घाई होत नाही. तो घटक विद्यार्थ्यांना व्यवस्थित पद्धतीने समजून देण्यास आपल्याला मदत होत असते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला घटक कठीण असला किंवा सोपा असला तरी त्याच्यानुसार त्याला वेळ दिलेला असतो, त्यामुळं घाई होत नाही. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फायदा आपल्याला सांगता येईल की अध्यापनाला योग्य दिशा मिळते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्याला अध्यापनाला योग्य दिशा मिळते ह्या मुद्द्यांतर्गत असं स्पष्टीकरण सांगता येईल की आपण पाठीमागच्या अध्यापन पद्धतीमध्ये शिकवत असताना काही ड्रॉबॅक्स राहिलेले असतात किंवा काही गोष्टी आपल्याला समजून येतात की आपण टीचिंग एड्स दाखवत असताना सगळ्या विद्यार्थ्यांना दिसत नव्हतं किंवा टीचिंग एड्स दाखवत असताना काही ठराविक विद्यार्थ्यांचाच आपण सहभाग घेतला किंवा टीचिंग एंड्स दाखवत असताना गडबड गोंधळ झाला किंवा काही ठराविकच विद्यार्थी उत्तरं देत आहेत. जे काही असेल ते म्हणजेच त्या ठिकाणी पाठीमागच्या घटकामध्ये तुम्हाला जे काही ड्रॉबॅक्स सापडलेले असतात किंवा काही त्रुटी आढळलेल्या असतात त्या त्रुटी टाळून तुम्ही त्या ठिकाणी त्या त्रुटी टाळण्याचा, त्याच्यावर काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत असता. म्हणजेच तिथे एकूण तुमच्या अध्यापनाला तुम्ही दिशा देण्याचा प्रयत्न करत असता. म्हणजे त्या ठिकाणी तिसरं फायदा आपल्याला सांगता येईल की तुमच्या अध्यापनाला दिशा देण्यासाठी. त्यानंतर चौथं, उजळणी सरावाला तासिका दिल्यामुळे विद्यार्थ्याची चांगली तयारी होते. म्हणजेच वार्षिक नियोजनामध्ये आपण ज्या तासिका आपल्याला मिळालेल्या आहेत त्या तासिकांमध्ये आपण आपला पाठ्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पाठ्यक्रम पूर्ण करून त्या महिन्यातला, त्या आठवड्यातला, त्या दिवसातला आपला पाठ्यघटक जर आपण वार्षिक नियोजनानुसार जर पूर्ण करत गेलो तर त्या ठिकाणी ते पाठ्यघटक आपले वेळेत पूर्ण होतात. मग आपल्याला ज्या जादा तासिका, बुलेटिनच्या तासिका असतील किंवा ऑफ पिरियड असतील ते मिळाले तर त्या तासिकेमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांचा चांगला जास्तीत जास्त सराव करून घेऊ शकतो, जास्तीत जास्त उजळणी करून घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त उजळणी आणि जास्तीत जास्त सराव केल्यामुळं त्या विद्यार्थ्याची चांगली तयारी होण्यास मदत होते. हा चौथा फायदा आपल्याला वार्षिक नियोजनाचा सांगता येईल. त्यानंतर पाचवा फायदा आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्याची कुवत, त्याच्या गरजा, त्याच्या क्षमता, अध्यापनाची उद्दिष्ट यानुसार आपल्याला अध्यापन करता येतं. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. तर विद्यार्थी हा सेंट्रलाइज असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी त्या अध्यापनातून आपण कोणती उद्दिष्ट त्या विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप करायची किंवा कोणती उद्दिष्ट त्या विद्यार्थ्यांमध्ये इन्क्रीज झाली पाहिजेत किंवा कोणतं अपेक्षित वर्तन बदल त्या विद्यार्थ्यांमध्ये झाला पाहिजे हे आपण ठरवत असतो. त्याच्यानुसार त्या विद्यार्थ्याची कुवत काय आहे किंवा त्याची क्षमता, कॅपॅसिटीज काय आहेत, त्याच्या गरजा काय आहेत किंवा त्याची बौद्धिक क्षमता कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने अध्यापन करता येऊ शकतं. हा पाचवा फायदा आपल्याला सांगता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा सहावा फायदा आपल्याला सांगता येईल की सर्व प्रकारच्या सुट्ट्यांचा विचार करून नियोजन केल्यामुळं वेळ आणि श्रमाचा योग्य वापर होतो. म्हणजेच या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुट्ट्यांचा काय केलेला असतो, ह्या वार्षिक नियोजनामध्ये विचार केलेला असतो. त्यामुळं आपला वेळ वाचतो किंवा वेळ आपला वाया जात नाही आणि आपले कष्टही फारसे वायाला जात नाहीत. कारण आपण जे ठरवलेले आहेत त्याच गतीनं जर जात असेल तर आपल्या वेळेचा आणि आपल्या श्रमाचा त्या ठिकाणी बचत होत असते. तर या मुद्द्यांमध्ये आपण वार्षिक नियोजनाच्या मुद्द्यांमध्ये 6 फायद्यांचा विचार केलेला आहे. ते फायदे पुन्हा मी रिकॉल करते. पहिला फायदा म्हणजेच अभ्यासक्रमाचा सविस्तर विचार केल्यामुळं प्रत्येक घटक शिकवताना अभ्यासक्रमाचा विचार केल्यामुळे प्रत्येक घटकाची चांगली तयारी होते. त्यानंतर घटक कठीण असला किंवा सोपा असला तरी फारसी घाई होत नाही. त्यानंतर तिसरा, अध्यापनाला दिशा मिळते. चौथा, उजळणी आणि सरावाला वेळ दिल्यामुळे विद्यार्थ्याची चांगली तयारी होते. पाचवा, विद्यार्थ्याची कुवत, गरजा आणि क्षमता व अध्यापनाची उद्दिष्टे यानुसार आपल्याला अध्यापन करता येतं. आणि सहावा, सर्व प्रकारच्या सुट्ट्यांचा विचार करून वार्षिक नियोजन केल्यामुळं या ठिकाणी वेळ आणि श्रमाची बचत होते.
तर ह्या 2 मुद्द्यांचा आपण या तासाला अभ्यास केलेला आहे की वार्षिक नियोजनाचं महत्त्व काय आणि वार्षिक नियोजनाचे फायदे काय. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की वार्षिक नियोजन करत असताना आपल्याला काही बाबींचा विचार करायचा आहे की वार्षिक नियोजन करत असताना आपण कोणत्या गोष्टींचा इथं विचार केला पाहिजे. तर वार्षिक नियोजन हे फारसं ताठर असू नये, ते लवचिक असलं पाहिजे. म्हणजेच वार्षिक नियोजन फ्लेक्झिबल असलं पाहिजे. की फॉर एक्झाम्पल की चाचणी परीक्षा साधारण ऑगस्ट एंडिंगला व्हायला पाहिजे, पण काही कारणामुळं तुमची वार्षिक ही चाचणी परीक्षा ऑगस्टमध्ये घेता येत नाही आहे. मग ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली तरी त्या ठिकाणी फारसा फरक नाही पडणार. फ्लेक्झिबल असलं पाहिजे. म्हणजेच तिथं किंवा एखादा पाठ्यघटक तुम्ही ह्या महिन्यात 4 पाठ्यघटक ठरवले होते, पण तुमचे 3च झालेत. तुमच्याकडे जर पुढच्या पाठ्यघटकांसाठी दिलेल्या वेळामध्ये तुम्ही वेळ जर ॲडजस्ट केला तर त्या महिन्यामध्ये तो पाठ्यघटक तुम्ही काय करू शकता, पूर्ण करू शकता. म्हणजेच फारसं जे ठरवलंय त्याच महिन्यात, त्याच आठवड्यात, त्याच दिवसात ते झालं पाहिजे असं नाही. त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम येतात किंवा काही गरजा निर्माण होत आहेत, त्या गरजांनुसार, त्या अडचणींनुसार जर आपल्याला अध्यापन करून पुढे जायचं असेल तर आपल्या वार्षिक नियोजनामध्ये फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर वार्षिक नियोजन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही पाठ्यक्रमाचं आपण वार्षिक नियोजन करतोय तर त्या वार्षिक नियोजनामधून त्या वर्गाच्या त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल आपल्याला अपेक्षित आहेत, ते बदल उद्दिष्टांच्या मार्फत किंवा उद्दिष्टांच्या माध्यमातून आपण अगोदर ठरवून ठेवले पाहिजेत आणि त्या उद्दिष्टानुसारच आपण वार्षिक नियोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पूर्व अनुभवातून वार्षिक नियोजनामध्ये आपण बदल केला पाहिजे. की पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण वार्षिक नियोजन केलं तर त्या वार्षिक नियोजनामध्ये काही बदल आपल्याला जाणवले. उदाहरणार्थ दिवाळीच्या सुट्ट्या एवढ्या होत्या, त्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्याला आपण एखादा प्रकल्प द्यायला पाहिजे होता किंवा एखादं प्रात्यक्षिक त्याला आधी जर आपण घेतलं असतं तर ते प्रात्यक्षिक संदर्भातली त्याला माहिती मिळवता आली असती आणि त्यांनी तो सुट्टीमध्ये ते प्रात्यक्षिक कार्य पूर्ण केलं असतं. म्हणजेच इथं आपण प्रात्यक्षिक कार्याचं नियोजन हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा करू शकतो, जे आपण रेग्युलर रुटीनमध्ये लिहिलेलं असेल. तर इथं ज्या गोष्टी विद्यार्थी घरी जाऊन किंवा सुट्ट्यांमध्ये करू शकतात त्या गोष्टी तुम्ही त्या नियोजनामध्ये बदल करायला अपेक्षित आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या वर्षी ज्या काही त्रुटी जाणवल्या किंवा काही ड्रॉबॅक जाणवले ते टाळून आपण पुढच्यामध्ये त्याच्यामध्ये बदल करणं अभिप्रेत आहे. त्यानंतर वार्षिक नियोजन आपण केलेलं आहे तर शक्य झाल्यास सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आपण वार्षिक नियोजनाची कल्पना द्यायला पाहिजे. म्हणजेच कल्पना द्यायला पाहिजे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी वार्षिक नियोजनामध्ये आपण प्रत्येक महिन्यामध्ये काय शिकणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायची आहे आणि आपलं त्या ठिकाणी चाचणी कधी आहे, सत्र परीक्षा, सहामाही परीक्षा कधी आहे, पुढच्या सत्रातल्या चाचण्या कधी आहेत आणि वार्षिक परीक्षा कशी आहे, कधी आहे, ह्याचं थोडंसं जर विद्यार्थ्याला अगोदरच माहिती मिळाली तर विद्यार्थीसुद्धा त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी अध्ययन करायला लागणार आहे किंवा त्याचं जे गृहपाठ, स्वाध्याय किंवा असाइनमेंट असतील, प्रात्यक्षिक कार्य असेल किंवा प्रोजेक्ट असेल, हे सगळं तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून वार्षिक नियोजन करत असताना ह्या मूलभूत बाबींचा आपल्याला विचार केला पाहिजे. पुन्हा सांगते की वार्षिक नियोजन करत असताना ते लवचिक असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे. त्याच्यानंतर वार्षिक नियोजनाची विद्यार्थ्यांना कल्पना दिली पाहिजे. त्यानंतर वार्षिक नियोजन करत असताना पाठीमागच्या वर्षामधल्या त्रुटी टाळून पुढील वर्षाचं नियोजन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं वार्षिक नियोजन हे उद्दिष्टानुसार असलं पाहिजे. त्यानंतर आपण वार्षिक नियोजन करत असताना आपण प्रात्यक्षिकांतर्गत वार्षिक नियोजन करून घेणार आहोत, पण वार्षिक नियोजन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कसं करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वार्षिक नियोजनामध्ये आपला पहिला कॉलम असेल अनुक्रमणिका, त्यानंतर दुसरा कॉलम असेल आपला घटक म्हणजेच पाठाचं नाव असेल, त्या पाठामध्ये आपण कोणते उपघटक घेणार आहोत, त्यानंतर त्या पूर्ण पाठाला किंवा त्या घटकाला आपण किती तासिका दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर पुढचा भाग असणार आहे तो म्हणजेच मूल्यमापन तासिका. म्हणजेच एखादा पाठ शिकवला तर त्या पाठाला आपण 3 तासिका दिलेत तर त्याचं 1 तासामध्ये आपण मूल्यमापन करणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी टोटल 19 तासिका. म्हणजेच इथं बघा वार्षिक नियोजन आपण ज्यावेळेस तक्त्यांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये असेल अनुक्रम नंबर, घटक, उपघटक, अध्यापन तासिका, मूल्यमापन तासिका आणि 19 तासिका. ह्यामध्ये आपण त्या वार्षिक नियोजनाचं फॉर्मॅटिंग करायचं आहे. तर हे आपण वार्षिक नियोजन प्रत्यक्ष जे आपलं वर्कशॉप होईल त्या वर्कशॉपमध्ये
पूर्ण करणार आहोत. पण थेरॉटिकली आपल्याला वार्षिक नियोजन काय असतं, त्याची आवश्यकता काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि वार्षिक नियोजन करत असताना कोणत्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. त्यानंतर वार्षिक नियोजन करत असताना ते तक्त्याच्या रूपात मांडताना कोणत्या बाबींचा त्यामध्ये विचार करायला गरजेचं आहे, या मुद्द्यांचा इथं विचार केलेला आहे.